things that we know how the coding groups play in detail. We already have understood what is the chemistry of S block elements. याच्या आधीच्या लेसन मध्ये आपण S block एलिमेंट्स डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. ओके, सो 14-15 ग्रुप म्हणजे 13 इज द ग्रुप ऑफ बोरॉन. कालच आपण पाहिलं होतं बोरॉन फॅमिलीचा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे कार्बन फॅमिलीचा 14 ग्रुप. आपण त्या ग्रुप मधले मेंबर्स पण बघितले होते. बोरॉन, नंतर ॲल्युमिनियम, मग गॅलियम, मग इंडियम आणि थॅलियम. नंतर कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन आणि लेड सगळे ह्या ग्रुप मधले एलिमेंट्स आपण पाहिले. already have seen की group मॅम रेडियस, ॲटॉमिक रेडियस त्यांचं कंपॅरिझन बघितलं. बरोबर. फर्स्ट, सेकंड, थर्ड आयनायझेशन एन्थॅल्पीज पण बघितल्या. माझा आवाज ब्रेक होतोय. आता माझा आवाज येत नाहीये. वेट, मी रिजॉईन. मुलांना माझा आवाज येतोय का आता? मी येस सगळं बंद करून परत सगळं सुरू केलेलं आहे.
आय जस्ट होप की आता तरी आपला नेटवर्क प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल. मी दुसऱ्या होय. घरात दुसऱ्या नेटवर्कमध्ये आहे, दुसऱ्या फोनमधून कनेक्ट केलंय. म्हणजे माझं रोजचं रुटीन मधलं काहीच आज नाहीये. तरी पण नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे आता काय लॅपटॉपला प्रॉब्लेम आहे काय? आता हेच चेक करायला लागेल. मी खूप दिवस झाले विचार करते काय एवढे दिवस का बरं नेटवर्क प्रॉब्लेम आहे? आज तर ह्याची टेस्ट नाही झाली आहे. मॅम, आता येतो एकदम क्लिअर आवाज येतोय तुमचा. थँक गॉड. चला बघूया. चला. हां, तर आपण बघत होतो की काल आपण काय बोललो. तर आपण या 13-14 ग्रुपच्या डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि मग त्याच्यामध्ये असलेल्या काही उलट्या-सुलट्या गोष्टी जसे की ते नॉन मेटल्स, मेटलॉइड्स आणि मेटल्स असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं त्याचा वागणं बदलतं. हो की नाही? म्हणजे बघा त्याची मध्येच डेन्सिटी वाढते, मग परत कमी होते. मध्ये थोडी करून बघा. मग आपण प्रॉपर्टीज सुरू करणार होतो आज. बरोबर? इथपर्यंत वरचं सगळं आपलं झालेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या 13, 14, 15 मधल्या एलिमेंट्सच्या काय काय असतील. आता आपण हे सगळं खाली डिस्कस त्याच्यावर आपल्याला लक्ष द्या. जस्ट आता काय खाली म्हणजे कॅटायन 14 मध्ये त्याच्या outermost shell मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर तो काय 4 बॉन्ड बनवेल. त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन. आणि मग आहे 15. ह्याच्याकडे आउटरमोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला 3 इलेक्ट्रॉन घ्यायचे. बोललो का रे? नाही. मॅम तुम्ही म्यूट केला आहे. आवाज नाही येते मी.
हॅलो, आता माझा आवाज येतोय का? मी परत जागा बदलली. मगाशी आता येतो. माझा आवाज येत होता आणि स्वतःच माईक बंद झाला आणि मीटिंग आपोआप लीव्ह झाली. जाऊ दे, ठीक आहे, काही नाही करू शकत. बरं, आता आपल्याला बघायचंय ऑक्सिडेशन स्टेट्स. हा जो आपला 13 ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्याच एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय असणार आहे? NH2NP1 म्हणजे एकूण मिळून 3 इलेक्ट्रॉन. ह्यातले 3च्या 3 देऊन टाकले तर तो काय होईल? +3. पण जर हा देऊन टाकला, फक्त हा एकच, तर तो काय होईल? +1 चार्ज. म्हणजे हे तर 2 आहेत ना, हे पेअर्ड आहेत. चला, NH2 तरी पूर्ण आहे. ऍक्च्युली ते चांगलं नाहीये, कारण काय आहे, NH2 कम्प्लीट आहे म्हणजे पूर्ण शेल कम्प्लीट नाहीये तो अजून. NH2 मधला फक्त सर्क्युलर सब ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन, पण पूर्ण पी रिकामा आहे ना. तरी पण त्यातल्या त्यात काही कंडिशन मध्ये 3 इलेक्ट्रॉन देऊ नाही शकत आपण, खूप जास्त एनर्जी लागत असेल तर 1 इलेक्ट्रॉन देऊन +1 ची ऑक्सिडेशन स्टेट तो घेऊ शकतो, नाही तर +3 ची ऑक्सिडेशन स्टेट त्याची आहेच. आता ह्याच्या बाबतीमध्ये हा आहे 14 ग्रुप. ह्याला खरं तर +4 इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजे किंवा -4 इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर तो होईल +4, 4 इलेक्ट्रॉन घेतले तर तो होईल -4. पण हे करणं, ह्या दोनही गोष्टी करणं इतक्या सोप्या नाहीयेत. म्हणून कार्बन न 4 देतो न 4 घेतो, तो 4 शेअर करतो. पण कार्बनच्या खालचे त्याच्या ग्रुपमधले जे हळूहळू हेवी होत जाणारे एलिमेंट्स आहेत ते मात्र +2 आणि -4 अशा दोनही ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. मग येतो 15 ग्रुप. 15 ग्रुपमध्ये तर आउटरमोस्ट शेलमध्ये एकूण मिळून 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यातले त्याला 3 इलेक्ट्रॉन घेतले की तो काय होईल? +5 -3. तो 5 इलेक्ट्रॉन देऊन टाकू शकतो, जे अजिबात शक्य नाहीये. म्हणून तो 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि 5 अधिक 8 म्हणजे त्याचं ऑक्टेट करून टाकतो. नाही तर मग ह्या आउटरमोस्ट शेल मधले 3 इलेक्ट्रॉन देतो. हे तुम्हाला सगळं टेबलमध्ये देण्याचा उद्देश काय आहे की ते खाली त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की हे कसे कसे कंपाऊंड बनवतात. BF3 मध्ये ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, AlCl3 मध्ये +3, GaCl3 +3. पण TiBr बघा, ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे 1. इकडे बघा, CH4 ऑक्सिडेशन स्टेट 4, CO2, CCl4 ह्या सगळ्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट 4, SnCl2 ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट 2, PbCl2 ऑक्सिडेशन स्टेट 2. इकडे बघा, ह्याचे एकूण मिळून +5, N2O5, NH3, NF3 ह्या सगळ्यामध्ये 3 आणि +3. फक्त याच्यामध्येच N2O5 मध्ये 2 नायट्रोजन आणि ऑक्सिजन असं त्याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजेच काय, ह्या सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्स आपल्याला खाली त्याच्या एक्झाम्पल्स मध्ये आता एक एक करून बघता येईल. आता बॉन्डिंग इन कंपाउंड्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15. The lighter elements in the group 13, 14, 15 have small atomic radii and high ionization enthalpy values. They form covalent bonds with other atoms by overlapping of the valence shell orbitals. बरोबरच आहे ना, हे छोटे आहेत. पहिले जे सगळे आहेत, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, दीज आर व्हेरी स्मॉल ॲटम्स. कारण की हे दे आर इन द सेकंड पिरियड, म्हणजे त्यांच्याकडे फर्स्ट सबशेल आहे 1s2, दुसरी सबशेल आहे 2s2, आणि मग त्याच्याबरोबर जी आलेली आहे पी सबशेल ती त्यांना भरायची आहे. बरोबर, पण त्यांच्याकडे 2च शेल आहेत, फर्स्ट शेल, सेकंड शेल, आणि सेकंड शेलचा पी ऑर्बिटल. म्हणजे त्यांच्याकडे खूप जास्त स्कोपच नाहीये. बट ॲज अँड हाऊ यू गो डाऊन द ग्रुप 3rd, 4th, 5th अँड 6th पिरियड, ॲज यू गो डाऊन त्यांच्या शेल्सची संख्या वाढत जाते. शेल्स वाढले म्हणजे ॲटम ऑटोमॅटिक मोठा होत गेला. ॲटम मोठा होत गेला म्हणजे काय, त्याच्याकडे स्कोप वाढला इलेक्ट्रॉन्स देण्याचा घेण्याचा. पण या छोट्यांमध्ये काय आहे, दे फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड्स विथ अदर ॲटम्स. ते इझिली, हा कसा आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो. नाव दे हॅव दी हाय आयनायझेशन एन्थॅल्पी. आयनाइज करणं म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन टाकणं, घेऊन टाकणं, शेअर करणं, हे पटापट करतात कारण ते छोटे असतात साईज. ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप द आयनायझेशन एन्थॅल्पीज आर लोवर्ड. जसं आपण खाली जाऊ, ह्या एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी, जसं आपण ग्रुपमध्ये खाली जाऊ, ह्या आयनायझेशन एन्थॅल्पीज कमी होत जातात. म्हणजेच काय, एनर्जी कमी होत जाते, इलेक्ट्रॉन्स लवकर सुटतात त्यांच्याकडनं.
ठीक आहे. द फर्स्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप्स बिलॉंग टू सेकंड पिरियड अँड डू नॉट हॅव डी ऑर्बिटल. बी सी एन कॅनॉट एक्सपांड देअर ऑक्टेट. कारण आपण आताच बोललो की ते छोटे आहेत, सेकंड पिरियड मध्ये त्यांच्याकडे सेकंडच सबशेल आहे. द सबसिक्वेंट एलिमेंट्स in the group possess vacant d orbital in their valence shell, which can expand their octet, forming a variety of compounds. खालचे थर्ड शेल पासूनचे जे काही आपले ऍटम्स आपण बघतो, म्हणजे एलिमेंट्स आपण बघतो, त्या सगळ्यांमध्ये डी ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटल म्हणजे एकूण 10 इलेक्ट्रॉन आणखीन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी. ती त्यांच्याकडे असली की ते काय करणार, इलेक्ट्रॉन देणार, घेणार, तिथे फिरवणार. सो दे कॅन फॉर्म डिफरंट टाइप ऑफ bonds because of the scope of the d orbital. आता आता आपल्याला बघायचे ह्या सगळ्या एलिमेंट्सची रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर ऑफ ऑक्सिजन. ई म्हणजे एलिमेंट, कुठला पण एलिमेंट घ्या 13 ग्रुपचा. समजा तुम्ही घेतलाय बोरॉन. हा बोरॉन ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतो आणि B2O3 नायट्रोजन बरोबर रिएक्ट करतो आणि बनवतो EN म्हणजे बोरॉन नायट्रेट BN. अशा पद्धतीचे बॉन्ड्स बनवतो. म्हणजेच काय, इट रिएक्ट्स विथ गॅसेस फास्ट. मग ग्रुप 14 द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 14 ऑन हीटिंग इन एअर और ऑक्सिजन फॉर्म ऑक्साइड ऑफ टाइप EO अँड E2. म्हणजेच काय, त्याला तुम्हाला हीट करायचंय, याला पण हीट करायचंय. बघा ह्या तुमच्या रिएक्शनवर, केमिकल रिएक्शनवर एक ट्रँगल आलाय. या समोशाचा अर्थ आहे की त्याला तळा म्हणजे गरम करा. आता इथे 14 मध्ये काय आहे, हा एलिमेंट प्लस हाफ ऑफ ऑक्सिजन त्याचा ऑक्साइड बनवेल तो. परत कुठलाही दुसरा घ्या सॉलिड स्टेट मधला आणि O2 बरोबर त्याला EO2, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड. बेस्ट एक्झाम्पल्स जे आपल्याला माहिती आहेत. कार्बन फॅमिली आहे ना ही. कार्बन मोनॉक्साइड पण बनवतो, कार्बन डायऑक्साइड पण बनवतो. आता ग्रुप 15 एलिमेंट्स काय करतात, ऑन हीटिंग आता हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स बनवतात. P4O6, P4O10, ASO6, BiO3. So there is a variety of types of compounds group 15 is making with oxygen. Increase in metallic character down all these groups 13, 14, 15 reflects their oxides which gradually vary from acidic through amphoteric to basic. इथे एक मस्त टेबल दिलेला आहे, तो जरा बघा. पहिला जो आहे तो ऍसिडिक आहे. अँफोटेरिक म्हणजे कधी ऍसिडिक कधी बेसिक, आणि हा पूर्णपणे बेसिक. 14 ग्रुपचे पहिले 3 ऍसिडिक आहेत, मग अँफोटेरिक आहेत. 15 ग्रुपचे पण पहिले 2 ऍसिडिक आहेत, मग अँफोटेरिक आहेत, मग बेसिक आहेत. म्हणजे जसजसं आपण वरून खाली जातो, ऍसिडिटी टू बेसिसिटी हा ग्रॅज्युअल चेंज होत जातो. बरोबर ना. बेसिक म्हणजे कोण, जे पटकन इलेक्ट्रॉन देतात, जसं की आपले पहिल्या ग्रुप मधले सोडियम, पोटॅशियम, हे लोक पटापट इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे ते हायली बेसिक आहेत. वरचे जे आहेत ते हळूहळू इलेक्ट्रॉन देणार आहेत, ते पटकन देणार नाहीत इलेक्ट्रॉन, त्यांना द्यायचेच नाही, तर उलट त्यांना घ्यायचे. सो हे ऍसिडिक आहेत. आणि वरचा हा पण ऍसिडिक आहे, पटकन इलेक्ट्रॉन देणार नाही, 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं असतं का, म्हणून ते ऍसिडिक आहेत. बट ऍज दे गो डाऊन दे बिकम बेसिक. रिएक्शन विथ वॉटर. Most of the elements of group 13, 14, 15 are unaffected by water. Aluminium reacts with water on heating and forms hydroxide, while tin reacts with steam to form oxide. आता विचार करा, तुमच्यापैकी ते लोक जे सगळेच्या सगळे स्वतःच्या घरामध्ये किचनमध्ये अल्युमिनियमची भांडी वापरतात, त्या अल्युमिनियमची पाण्याबरोबर रिएक्शन होऊन अल्युमिनियम हायड्रॉक्साईड बनतं. त्याला गरम करून हीटिंग विथ वॉटर and think that you are making food in the aluminum utensils. मग हे ऑक्साईड तुमच्या पोटात जाणार नाहीत का, ALOH3, याची गरज आहे का तुम्हाला? थिंक ऑफ इट अँड देन यू गिव्ह मी द आन्सर ऑफ इट. मग आहे टिन. हा टिन पण पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट करतो. टिन ऑक्साईड आणि H2 गॅस, ह्याच्यामध्ये H2 गॅस लिबरेट होतोय, हायड्रोजन गॅस. लीड इज अनअफेक्टेड बाय वॉटर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ ऑक्साईड. ठीक आहे. नाउ रिएक्शन विथ हॅलोजन्स. By halides. आणि मग
ग्रुप 13चे सगळे जसं की BF3 एक बोरॉन आणि 3 फॉस्फरस पटापट त्याला अटॅच होतात आणि BF3 हा मॉलिक्यूल बनतो. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 14 एक्सेप्ट कार्बन रिएक्ट डिरेक्टली विथ हॅलोजन्स टू फॉर्म टेट्राहलाइड्स. कार्बन पण हॅलोजन्स बरोबर रिएक्ट करतो, पण त्याला हीट द्यावी लागते और फोटोन इफेक्ट म्हणजे त्याला सूर्यप्रकाशामध्ये ती रिएक्शन करावी लागते. द हेवी एलिमेंट्स जर्मेनियम अँड लीड फॉर्म डायहॅलाइड्स ॲज वेल. स्टेबिलिटी ऑफ डायहॅलाइड्स इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. बरोबर आहे. आता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 15 react with halogens to form two series of halides, EX3 and EX5. म्हणजे नायट्रोजनची फॅमिली आहे ना, नायट्रोजनचे NCl3 आणि NCl5 असे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. द पेंटाहॅलाइड्स possess more covalent characters due to availability of vacant p orbitals of valence shell for bonding. Nitrogen, being the second period element, does not have d orbitals in its valence shell and therefore does not form pentahalide. नायट्रोजन NCl5 बनवणार नाही, पण नायट्रोजनच्या खालचे हे बनवतील, कारण नायट्रोजनकडे डी शेल नाहीये ना, एक्सपांड करायला जागा नाहीये, पण ते बाकीच्या लोकांकडे तर ते पेंटाहॅलाइड बनवतात. नायट्रोजन फक्त ट्रायहॅलाइड बनवतो. Trihalides of group 15 elements are predominantly covalent except BIF3. The only stable halide of nitrogen is NF3. नायट्रोजन क्लोरीन बरोबर पण रिएक्ट करतो, फ्लोरीन बरोबर, ब्रोमीन बरोबर, आयोडीन बरोबर, सगळ्यांबरोबर. लिहून टाकते. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. पण सगळ्यात स्टेबल NF3. यांच्याबरोबर त्याचा बॉन्ड स्टेबल होत नाही. ठीक आहे. आता सॉरी. तर इथे आपण बघितलं की आपल्या ग्रुप 5चे जे काही नॉन मेटल्स आहेत, हे सगळे कशा पद्धतीने त्यांचे हॅलाइड बरोबर म्हणजे हॅलो ग्रुप बरोबर कंपाऊंड बनवतात. पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहे ती आहे कॅटिनेशन. आपल्याला माहिती आहे, हे आपण ऑलरेडी कार्बन केमिस्ट्रीमध्ये बघितलं होतं. इट इज द सेल्फ लिंकेज, ह्याला म्हणतात कॅटिनेशन. जसं आपल्याला माहिती आहे की कार्बन स्वतःच्याच लांबच्या लांब अशा साखळ्या बनवत जातो. ही कॅटिनेशनची प्रॉपर्टी आहे, बरोबर. त्याला म्हणतात शृंखला बनवणे, लांबच्या लांब शृंखला. आणि ही प्रॉपर्टी स्पेशली ग्रुप 14 एलिमेंट्स मध्ये खूप जास्त आहे, मॅक्झिमम टेंडन्सी. कारण काय, त्यांना 4 आहेत ना इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये, ते सगळ्या बाजूने उभे आडवे वाकडे तिकडे वरून खालून सगळीकडनं शेअर करू शकतात आणि अशा कशाही साखळ्या बनवू शकतात. आता बघा, कॅटिनेशनची आपल्याला डेफिनेशन दिली आहे. द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ एन एलिमेंट बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स टू फॉर्म चेन्स अँड रिंग्स इज कॉल्ड एज कॅटिनेशन. तुम्ही चेन पण बनवा किंवा रिंग पण बनवा, कसंही बनवा, पण स्वतःच्याच ॲटम्स बरोबर बनवा, त्याला म्हणतात कॅटिनेशन. आता जरा वरती समजून घेऊया आपण. कॅटिनेशन कार्बनचं तर आपल्याला माहिती आहे. कार्बन, द ऑर्डर ऑफ कॅटिनेशन ऑफ ग्रुप 14 बघा, कार्बनची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे, मग सिलिकॉन, मग जर्मेनियम आणि दॅट इज इक्वल टू SN, बरोबर, म्हणजे लीड. आता तुम्ही म्हणाल हे काय, हे पण बनवतात का कॅटिनेशनने बॉन्ड? बनवतात ना, पण हा बॉन्ड बघा, बॉन्ड एन्थाल्पी 348. हा बॉन्ड तोडायला एवढी एनर्जी द्यावी लागेल आणि ह्यांना कमी एनर्जी, म्हणजे हे पटकन तुटतील कंपॅरेटिव्हली कार्बन कार्बनचे बॉन्ड. कार्बन हा आकाराने छोटा आहे, त्याच्यामुळे त्याचे बॉन्ड हे स्ट्रॉंगर आहेत, पण हे बाकी सगळे पण आपापल्या लोकांबरोबर म्हणजे चेन्स बनवतात, अशा शृंखला. आता ॲलोट्रोपी हा एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे जो आपण बघणार आहे. ॲलोट्रोपी या शब्दाचा अर्थ आहे बहुरूपता. चला, सोपं उदाहरण घेऊया आपण. एखादा कुठला तरी आपण हिरो किंवा हिरोईन घेऊया. फॉर एक्झाम्पल, चला आपण एक्झाम्पल घेऊया अक्षय कुमारचं घेऊया. तो अक्षय कुमार एक हिरो आहे. तो कुठल्या तरी पिक्चर मध्ये
डॉक्टर असतो, कुठल्या तरी पिक्चरमध्ये सेल्समन असतो, कुठल्या तरी पिक्चरमध्ये आर्मीवाला असतो, कुठल्या तरी पिक्चरमध्ये तो एकदम सामान्य माणूस असतो. हिरो एकच आहे, रूप वेगळे आहेत. बरोबर? त्यालाच म्हणतात ॲलोट्रॉपी. म्हणजेच काय? एकच एलिमेंट आहे, पण तो वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. ह्याला म्हणतात ॲलोट्रॉपी. When a solid element exists in different crystalline forms with different physical properties, त्याचा कलर वेगळा असतो, डेन्सिटी वेगळी असते, मेल्टिंग पॉइंट वेगळा असतो, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण वेगळ्या असतात आणि हे सगळे फॉर्म एकमेकांपासून वेगळे असतात. उदाहरणार्थ कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत डायमंड, ग्रॅफाइट, त्याच्यानंतर फ्युलेरिन, बरोबर, बक्की बॉल्स, आणखीन त्याचे ट्यूब्स, हे सगळेचे सगळे कार्बनचे ॲलोट्रॉप आहेत. कार्बन एकाहून अधिक रूपात दिसतो आपल्याला. तसेच बाकीही एलिमेंटचे ॲलोट्रॉप्स असतात. आता बघा, एलिमेंट्स लाईक बोरॉन, बिस्मथ, सिलिकॉन एक्सेट्रा ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15 एक्झिबिट ॲलोट्रॉपी. यांचे पण ॲलोट्रॉप्स आहेत. तर आता आपण समजून घेऊया. बघा, कार्बनचे आपल्याला माहिती आहे, हा आहे डायमंड, हिरा, जगातला सगळ्यात कठीण पदार्थ. ह्याच्याहून कठीण जगात काही नाहीये. म्हणून हिऱ्याने मोठ्या मोठ्या वस्तू तोडणं, कापणं, बरोबर, कटिंग एजेसचे इन्स्ट्रुमेंट्स बनवणं, ह्याच्याकरता डायमंडचा वापर केला जातो. डायमंडची रचना बघा, इट इज अ टेट्राहेड्रल सिमेट्री, sp3 हायब्रिडायझेशन. sp3 या शब्दाचा अर्थ आहे 1 s आणि 3 p, म्हणजे एकूण किती शेल झाले? 4 सबशेल. एक कार्बन 4 ॲटमला अटॅच्ड आहे. याचा अर्थ असा आहे, त्याची रचना अशी 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 एकमेकांमध्ये अडकलेले, तुम्ही बघितलं असेल त्रिकोण त्रिकोण असे असतात. याच्यामुळे काय होतं, एक कार्बन इतर 4 कार्बनना, असा असा असतो ना आपला डायमंड, असा गोल आणि इथून असा, बरोबर. मग ह्या सगळ्यामध्ये काय होतं, याच्या आतमध्ये खूप स्पेस आहे. बघा, याच्या आतमध्ये खूप स्पेस आहे. एखादा लाईट रे आतमध्ये आला की हा इथल्या इथे इथल्या इथे इथल्या इथे रिफ्लेक्ट 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 होत जातो आणि हिरा आतून चमकतो. कळलं का? हिरा चमकण्याचं कारण हे, त्याच्याकडे कुठलेच रिकामे इलेक्ट्रॉन नाहीयेत, म्हणून इट्स अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट इट्स एक्स्ट्रीमली गुड टू कंडक्ट हीट. बरोबर. पण त्याची रचना ही त्याची स्पेशालिटी आहे. इट्स अ टेट्राहेड्रल जॉमेट्री. दुसरं, या हिऱ्याचे आपल्याला आता बॉन्ड डिस्टन्स ही एक ऍडिशनल माहिती यावर्षी आहे. इट इज 154 पिकोमीटर. कार्बन कार्बन बॉन्डची लेंथ बघितली तर 154 पिकोमीटर, म्हणजे 10 पिको किती असतं? 10⁻12. बरोबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याची स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन जर बघितली तर ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग आणि एकमेकांपासून लांब असतात. नाउ इट इज अ 3 डायमेन्शनल नेटवर्क इन्व्हॉल्विंग स्ट्रॉंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि जसं मी मगाशी म्हटलं, डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, न ऍसिडचा, न हवेचा, न पाण्याचा, न हॅलोजन्सचा, कशाचाच नाही. म्हणून कार्बन इन द फॉर्म ऑफ डायमंड इज व्हेरी 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 कॉस्टली. म्हणून तर लोक एकमेकांना गिफ्ट मध्ये डायमंड देतात ना. आपण लोकांना गिफ्ट म्हणून कोणती वस्तू देऊ, तर आपण त्या लोकांना जे आपले खूप जवळचे आहेत, प्रिय आहेत, समजा मला माझ्या आईला किंवा बाबांना काहीतरी छान भेट वस्तू द्यायची आहे, तर ते माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल आहेत, माझे आई बाबा. तर त्यांना मी काय गिफ्ट देईन? अशी गिफ्ट देईन जी कायम त्यांच्याकडे राहील, त्यांच्या आठवणीत राहील की मी दिलेलं आहे. मग त्याच्यासाठी डायमंडहून जास्त चांगलं काय असू शकतं? डायमंडवर कशाचाच परिणाम होत नाही, एकदा दिला की परमनंट राहतो. म्हणून डायमंड्स आर व्हेरी कॉस्टली. कळलं? आणि म्हणूनच ते अशा कटिंग बिटिंगच्या कामाकरता वापरतात. दुसरं आहे ग्रॅफाइट. आपल्या पेन्सिलमध्ये जे वापरतो ना आपण लीड, ते हे ग्रॅफाइट आहे. बघा ना, ते कसं आहे, एकमेकांवरती ते रिंग 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 लावून ठेवलेले आहेत. आणि ह्यातल्या सीसी बॉन्डची लेंथ किती आहे? 141.5. आणि हा आहे sp2 बॉन्ड. sp3 नाही आहे, sp2 म्हणजे एकूण 3 बॉन्ड. एक कार्बन आणखीन 3 कार्बनला अटॅच्ड आहे. ठीक आहे. खाली वर इकडे तिकडे. आता मजा अशी होते, याचा बॉन्ड लेंथ बघा. ह्याचा बॉन्ड लेंथ काय आहे? 335 पिकोमीटर डिस्टन्स, सॉरी, म्हणजेच बॉन्ड लेंथ. वरच्याचा किती आहे? आपल्या डायमंडचा 348 किलो जूल नाहीये,
तो त्याचा कार्बन ब्रेक करण्याचा आहे. डायमंडचा आपल्याला आत्ताच बघितली होती ना आपण बॉन्ड लेंथ, कुठे गेली? 154 पिकोमीटर. ह्याची किती आहे? 335 पिकोमीटर. म्हणजे खूप लांब लांब आहेत बघा, हे लांब लांब आहेत. शिवाय हे खूप सॉफ्ट आणि स्लिपरी आहे. आता जरा विचार करा, कुठे तो डायमंड गोरा, शुभ्र, अट्रॅक्टिव्ह, आणि कुठे आपल्या पेन्सिलची लीड काळी, सॉफ्ट. पण त्याला स्वतःची एक शायनिंग आहे, पण ती अट्रॅक्टिव्ह नाही लाईक अ डायमंड. डायमंड हा खूप कडक आहे, एवढा कडक आहे की त्याला आपण कशाने सोडू शकत नाही. पण ग्राफाईट एवढं सॉफ्ट आहे की आपण पेन्सिलने जेव्हा लिहितो की नाही, तर ज्या टोकाने लिहितो ते टोक पण बोथट व्हायला लागतं. म्हणजे ते स्लिपरी आहे. त्याच्या ह्या ज्या काही लेयर्स आहेत हे एकमेकांवरती सरकतात आणि मग जे आपण लिहितो ते त्याच्यावरती उमटतं. ते काय असतं? कार्बनच असतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे 3 सिग्मा बॉन्ड आहेत. अँड द फोर्थ कार्बन इज इन द अनहायड्रेट p ऑर्बिटल ऑफ each carbon. The p orbitals on all the carbons are parallel to each other. बघा ना, सगळे एकमेकांना पॅरलल आहेत. कोणीच कोणाला कुठेच जॉईन होत नाहीये. नाउ this overlap laterally to form pi bonds. म्हणजे हे एकमेकांबरोबर पाय बॉन्ड बनवतात. तुम्हाला माहिती असेल सिग्मा बॉन्ड हे डायरेक्ट असतात. हे आपण आधीच्या लेसन मध्ये केलेले आहेत. एकाच लाईन वरती असतात ते सिग्मा बॉन्ड, आणि हे असे वरचे खाली लाईन आहे ऍक्सिस, त्याच्या वरती आणि खालती असे असलेले जे असतात ते असतात पाय बॉन्ड. पण हे पाय बॉन्ड जे असतात ते थोडेसे वीक असतात. सिग्मा बॉन्ड ऍक्सिस वर असल्यामुळे एकमेकांशी कम्प्लीट ओव्हरलॅप करून झालेले असतात. सो दे आर व्हेरी स्ट्रॉंग. बरोबर? सो अशा पद्धतीने ह्यांचे हे जे वीक फोर्सेस असतात त्याच्यामुळे हे लेयर्स एकमेकांच्या पासून लांब पण जातात, तरी एकमेकांना चिटकलेले पण असतात. ठीक आहे. आता हे झाले आपल्या ग्रॅफाइट बद्दलचं. आता पुढे आहे फ्युलिरिन. अच्छा, ग्रॅफाइट इज थर्मोडायनेमिकली मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ कार्बन and it's a very good conductor of electricity. The point to remember is या ग्रॅफाइटचे रॉड्स बनवतात. तुम्हाला इलेक्ट्रोलिसिसच्या लेसन मध्ये तुम्ही बघितलं असेल, ग्रॅफाइट रॉड, एनोड, कॅथोड असे शब्द ऐकले असतील, ते ह्या ग्रॅफाइटचे बनलेले असतात. पुढचं आहे फ्युलिरिन. Fullerene are the allotropes of carbon in which carbon molecules are formed by linking a definite number of carbon atoms. Example C60 फ्युलरिन, किंवा त्याला म्हणतात बग बॉल. बघा आता याचं स्ट्रक्चर कसं आहे. हा आहे एक बॉल. कसा बनलाय? एक कार्बन बाकी सगळ्या कार्बन्सना अटॅच्ड आहे. इट्स अ डिफरंट स्ट्रॅटेजी टू मेक द बॉन्ड विथ इटसेल्फ. म्हणजे याच्यामध्ये sp2 sp3 असा विचार न करता आपण ऍज अ होल बघणार आहे आता. त्याचा अर्थ असा आहे की 60 ऍटमचा मिळून एक बॉल तयार झालाय. काही हेक्झागॉन आहेत, काही पेंटागॉन आहेत. जसं फुटबॉलचं स्ट्रक्चर असतं ना, सेम तसंच आहे बघ. आता फक्त C60 वाले आहेत का? असं नाहीये. 32 पण आहे, 50 पण आहे, 70 पण आहे, 84 पण आहे, आणि ह्याच्याहून पण मोठे असे हे बकीबॉल असतं. आता ह्याचा शेप कसा आहे? सॉसर बॉल, किंवा आपण त्याला फुटबॉल म्हणतो. इट कंटेन्स 20 हेक्झागोनल अँड 12 पेंटागोनल फ्यूज रिंग्स. हेक्झागॉन किती आहेत त्याच्यामध्ये? 20, आणि पेंटागॉन किती आहेत त्याच्यामध्ये? 12. हे मोजले तर अशी रचना मिळते. सो अनलाइक डायमंड अँड ग्रॅफाइट, the C60 fullerene structure exhibits two distinct distances between the neighboring carbon. 143 पिकोमीटर, 138 पिकोमीटर. बरोबरच आहे की नाही? म्हणजेच काय, जे पेंटागॉन आहेत आणि हेक्झागॉन आहेत त्यांच्यामधलं अंतर वेगवेगळं असणार आहे की नाही. सो ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ डिस्टन्सेस और बॉन्ड्स. हा आणि हा. फ्युलिरिन्स आर कोव्हॅलंट मॉलिक्युल्स इन सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. आता हे काय आहेत? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहेत, कारण की कार्बन इटसेल्फ इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे कोव्हॅलंट मॉलिक्युल्स आहेत. दे आर शेअरिंग द इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर, कारण कार्बन कार्बन आहेत सगळे एकमेकांशी. नाउ फ्युलिरिन C60 reacts with group 1 metal forming solids such as K3C60. पोटॅशियम बरोबर हा मॉलिक्युल अटॅच होतो, आणि या मॉलिक्युल बरोबर 3 पोटॅशियमचे ऍटम्स अटॅच होतात. वियर्ड ना? K3C60 किती मोठा मॉलिक्युल आहे? 63 ऍटम्सचा. नंतर इट बिहेव्स एज अ सुपर कंडक्टर बिटवीन बिलो 18 K, which means that it conducts electric current with zero resistance.
बिलो 18K म्हणजे 18 केल्विन एवढ्या कमी टेम्परेचरला हा सुपर कंडक्टर सारखं काम करतो. सुपर कंडक्टर म्हणजे आपल्याकडे गुड कंडक्टर्स असतात, बॅड कंडक्टर्स म्हणजे इन्सुलेटर्स असतात, आणि तिसरे असतात सुपर कंडक्टर्स म्हणजे ह्या दोघांच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. इथून तुम्ही इलेक्ट्रिसिटी दिली की तिकडे जाणार लगेच विदिन 0 टाइम. इतके फास्ट ते कंडक्ट करतात. सो दे आर विथ 0 रेजिस्टन्स. आतमध्ये काही रेजिस्टन्सच नाहीये. असे ते सुपर कंडक्टर्स म्हणून काम करतात. पण टेम्परेचर खूप कमी आहे ना. Now, carbon nanotubes. The carbon nanotubes are cylindrical in shape, consisting of rolled up graphite sheet. Nanotubes can be single walled with a diameter of less than 1 nanometer or multi-walled. म्हणजे कार्बन कार्बनच्या स्वतःच्याच पाईप सारखी रचना बघा. नॅनोट्यूब्स नॅनोमीटर मध्ये त्याचं डायमीटर आहे, नॅनोमीटर मध्ये, म्हणून त्याला नॅनोट्यूब म्हणतोय आपण. किंवा खूप मोठा त्यातलं त्यात केला तर 100 नॅनोमीटर एवढ्यापर्यंत त्याचं डायमीटर असू शकतं. ठीक आहे. सो असे हे कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रोप्स असतात. मग आपण बघतोय कार्बन नॅनोट्यूब्स आर रोबस्ट. ह्या चांगल्या पक्क्या असतात. कारण की सगळे कार्बन कार्बन एकमेकांना असे तुम्हाला मी एक मज्जा सांगू का? ऐका. हे कार्बनचे सगळे आपण जे हे बघतोय की नाही आता वेगवेगळे ॲलोट्रोप्स, तुम्ही तो पिक्चर बघितलाय का? रोबो पहिला, चिट्टी द रोबो. रजनीकांतचा पिक्चर. हो मॅम बघितला. Yes, त्या ma'am. पिक्चरच्या शेवटी करेक्ट. तुम्हाला आठवतंय का त्या पिक्चरच्या शेवटी तो चिट्टी द रोबो त्याच्यामध्ये ती रेड चिप टाकतात, मग तो दुष्ट रोबो होतो आणि मग तो स्वतःसारखेच खूप सारे रोबो बनवतो आणि मग स्वतःची एक फॅक्टरी बनवतो आणि मग ते सगळे रोबो मिळून वेगळे वेगळे आकार घेतात. मी जेव्हा पहिल्यांदा हे स्ट्रक्चर्स बघितले ना, मला तो चिट्टी द रोबो आठवला. कसेही फॉर्म घेऊ शकतो, कसेही. कधी असे ते त्याच्या चापाचा आकार काय बनवतो, कधी बॉल सारखा बनवून लोकांच्या अंगावर काय जातो, कधी असा गोल करून त्या जमिनीच्या मध्ये घुसतो काय, बरोबर? म्हणजे कार्बन कार्बन आहेत ना सगळे, काहीही करू शकतात ते. अशा ट्यूब्स बनवू शकतात एकमेकांबरोबर लिंक करून आणि त्या खूप स्ट्रॉंग असतात. त्याच्यात दुसरं कोण नाहीच ना त्रास द्यायला. सगळे कार्बनच आहेत, भाऊबंद आपलेच आहेत सगळे त्याच्यात. आता ह्या बेंड पण होत नाही आणि त्याच्या तुम्ही त्यांना ताणलं हे केलं तरी पण त्यांच्या रिशेप मध्ये येतात, म्हणजे दे गेट देअर ओरिजिनल शेप. सो कार्बन नॅनोट्यूब्स हॅव हाय इलेक्ट्रिकल अँड हीट कंडक्टिव्हिटीज अँड हायेस्ट स्ट्रेंथ टू वेट रेशो फॉर एनी नोन मटेरियल टू डेट. बरोबर की नाही? हायेस्ट स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजे त्यांच्या वजनाप्रमाणे त्यांची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. ते खूप फ्लेक्झिबल आहेत आणि परत ते रिशेप करतात. ते आपलं जसं रबर असतं की नाही, केसांना लावायचं रबर, मी ते ताणलं आणि सोडलं की पुन्हा ते स्वतःच्या शेपमध्ये येतं की नाही. तर त्याच्यामध्ये फरक काय पडला? ह्याने स्वतःचा शेप पुन्हा घेतला. The researchers of NASA are working on combining carbon nanotubes with other materials to obtain composites. Those can be used to build lightweight spacecraft. बघा आता हे जे नासा आहे की नाही, नासा अमेरिकेची स्पेस स्टडी करणारी ऑर्गनायझेशन आहे. जशी आपल्याकडे इस्रो आहे. तर यांना स्पेसमध्ये जाऊन खूप सारे रिसर्चेस करायचे. त्याच्याकरता चांगला स्पेसक्राफ्ट पाहिजे, जो आकाशात जाऊ शकतो, उडू शकतो, न तुटता परत येऊ शकतो, खूप सारे रिसर्चेस करू शकतो. मग तिथे लाईट वेट आणि फ्लेक्झिबल मटेरियल पाहिजे. ते ह्या नॅनोट्यूब्स मध्ये त्यांना मिळेल. त्याच्याबरोबर काय काय टाकलं की आपलं काम होईल, ह्याच्यावर त्यांचं काम चाललंय. आता ग्रॅफाईटचा एक लेअर म्हणजे काय आहे? ग्रॅफीन. इट इज आयसोलेटेड लेअर ऑफ ग्राफाईट. ग्राफाईट आपण वर बघितलं की नाही, 3 लेअर होते बघा असे, एकावर एक 3 ठेवले होते. त्यातला तुम्ही एकच लेअर असा कापून ठेवून दिला की झाला तुमचा ग्राफीन. आपण केक कापतो की नाही, वरचा मधला खालचा लेअर, तसं समजा. दॅट इज ग्रॅफीन. हे झाले आपल्या कार्बनचे ॲलोट्रोप्स. आता ॲलोट्रोप्स ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसचे पण ॲलोट्रोप्स आहेत, व्हाईट आणि रेड. आता हे काय आहे? फॉस्फरस हा एक पी ब्लॉक मधला कोणत्या ह्यातला आहे? फॉस्फरस 15 ग्रुप एलिमेंट आहे, बरोबर. वेळ संपली का मुलांना? माझ्या गळ्यामध्ये 17 झालेत बरं का. तर व्हाईट किंवा येलो फॉस्फरस आणि दुसरा आहे रेड फॉस्फरस. आपण थांबायचंय का?
वेळ झाली आहे का आपली? जरा सांगा बरं मला. 2 मिनिट बाद. हा ठीक आहे ना, मग आपलं फॉस्फरस आपण कम्प्लीट करूया आणि मग थांबूया. हा जो व्हाईट किंवा येलो फॉस्फरस असतो ऍक्च्युली व्हाईट कलरचाच असतो, थोडासा येलोइश टिंज असतं त्याला. ह्याच्यामध्ये डिस्क्रिट टेट्राहेड्रल मॉलिक्युल्स असतात, म्हणजे P4 स्ट्रक्चर असतं. PPP बॉन्ड अँगल असतो 60 डिग्री. हा बघा ना आतला. व्हाईट फॉस्फरस इज लेस स्टेबल अँड हेन्स इज मोर रिएक्टिव्ह. हा स्टेबल नाहीये, हा खूप लवकर रिॲक्ट करतो. ह्याचं स्ट्रक्चर आहे टेट्राहेड्रल जॉमेट्री, आणि हा खूप लवकर रिॲक्ट करतो. त्याच्यामुळे हा काय बरं म्हणतो आपण, हा थोडासा टॉक्झिक याच्यामध्ये जातो. याचा अँग्युलर स्ट्रेंथ P4 मॉलिक्युल मध्ये हा जो काही अँगल आहे हा पण स्टेबल नाहीये, म्हणून ते सगळे ॲटम्स चुळबुळ करतात आणि लगेच रिॲक्ट करतात. आता इट इज ट्रान्सलुसंट व्हाईट वॅक्सी सॉलिड. आपण ते विक्स लावतो की नाही नाकाला, विक्स ट्रान्सलुसंट व्हाईट, सेम तसंच. आणि वॅक्सी म्हणजे चिकट मेणासारखं, बोटाला मेण कसं लागतं तसं. इट ग्लोज इन डार्क, इट हॅज केमिल्युमिनेसन्स. म्हणजे काय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स त्याचे जे असतात की नाही ते असे असतात, असे फिरत राहतात की त्याच्यावर पडलेला लाईट ते ऍब्झॉर्ब करतात आणि अंधारामध्ये ते परत तो लाईट टाकतात. त्याला म्हणतात केमिल्युमिनेसन्स, म्हणजे केमिकली आलेला ल्युमिनेसन्स. इट इज इनसोल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व्स इन बॉइलिंग NaOH सोल्युशन. हा पाण्यामध्ये तर काही विरघळत नाही, पण NaOH इज अ स्ट्रॉंग बेस, त्याच्यामध्ये बॉइलिंग कंडिशन मध्ये जाऊन विरघळतो. अँड इट इज पॉइझनस. म्हणजे आपल्या याच्याशी संपर्क यायला पाहिजे का? नो. देन देर इज रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस कन्सिस्ट्स ऑफ चेन्स ऑफ P4 टेट्राहेड्रल लिंक टुगेदर बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हे पण टेट्राहेड्रल आहेत, पण एकमेकांना चिटकलेले आहेत, लिंक केलेले आहेत. म्हणजेच काय, इट इज पॉलिमेरिक, म्हणजे हा पॉलिमर आहे, म्हणजे चेन मध्ये बनतो, म्हणून हा स्टेबल आहे आणि कमी रिएक्टिव्ह आहे. बघा, हे एकटे भटकत होते, म्हणून हे कोणाबरोबर रिएक्ट करत होते आणि ते अस्थिर होते. असेच जर ते एकमेकांबरोबर चिटकून मोठ्या चेन मध्ये आले तर काय होईल, स्वतःचीच लांब चेन बनवतील. स्वतःची लांब चेन बनवली की ती जी धडपड आहे, आगाऊपणा करायची, वळवळ करायची जी इच्छा आहे ती बंद होते ना. तुम्ही दोन्हीकडनं अडकता, इकडे तिकडे सगळ्या बाजूने अडकलात की तुम्ही जाणार कुठे? म्हणून रिएक्टिव्हिटी इज लेस, इट इज ऑर्डरलेस, पजेसेस आयर्न ग्रे लश्चर. बरोबर. नंतर इट डज नॉट ग्लो इन डार्क, ह्याच्याकडे नाहीये ती प्रॉपर्टी. याचे इलेक्ट्रॉन इथे युटिलाइज झाले, चिटकले इकडे तिकडे. इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड इट इज नॉन पॉइझनस. ठीक आहे. रेड फॉस्फरस इज प्रिपेअर्ड बाय हीटिंग व्हाईट फॉस्फरस ऍट 573 केल्विन इन अन इनर्ट ॲटमॉस्फिअर. जसे मी तुम्हाला म्हटलं, हा जो आहे ना, हा छोटा चुळबुळ आहे. ह्याला तुम्ही हीट करा आणि ह्याच्या सारख्याच मॉलिक्युल्सना, सॉरी ॲटम्सना एकमेकांबरोबर चिटकवा, तर त्याची एक लॉंग चेन बनवतील. देन दॅट विल टर्न टू रेड फॉस्फरस. संपलं. ठीक आहे. बाकी सगळे मुद्दे आपण ह्याचे पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इकडे थांबूया. थँक्यू मुलांनो. आई